केळीच्या बागेतून 40 ते 42 टन माल विकला गेला आणि त्यानंतर आले लाखोमध्ये रुपये. आणि यातून घेतला अंतर मशागतीसाठी मिनी ट्रॅक्टर, तोही रोख पैशानं. या शेतकऱ्यानेच कमाल करून दाखवली. तर साहेब, जवळपास एक 15 ते 16 लाखाचं आता उत्पन्न झालेलं आहे. हे या उत्पन्नातून आता काय करायचं ठरवलेलं आहे? काय करायचं तर याचं नियोजन नाही सर, पण एक आपल्याला अंतर मशागतीसाठी छोटा मिनी ट्रॅक्टर लागतोय. आपण ते आज आणलेलं आहे. आजच बुकिंग केलं. म्हणजे तुम्ही येणार होते म्हणले सर, पण मी सकाळीच गेलेलो होतो. माझं ट्रॅक्टर वाटामध्ये येत आहे, वाटाने पिकअप मध्ये आणलेलं आहे. आपल्याला अंतर मशागतीसाठी रोख पैसे देऊन घेतले. रोख पैसे देऊन घेतले. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सटोणा गावचे श्याम लाठे. श्याम यांची पारंपरिक शेती होती, पण जसं धरणाला पाणी आलं तसं ते बागायती शेतीकडे वळले. आता पाहता 3.5 किलोमीटरवरून त्यांनी पाईपलाईन आपल्या या शेतात आणले. आम्ही पण असंच कापूस वगैरे घेत होतो, पण ते आम्ही 3.5 किलोमीटर अंतरून पाईपलाईन आणली. आणि नंतर मग केळी लावायचं. पहिले ऊस होता, पण ऊसामध्ये काय एवढं काय कारखाना खूप परेशान, कारखाने जास्त नाही सर. आणि परेशान करायचे कारखानेवाले. 15-15 महिने 16-16 महिने ऊस नेत नव्हते. मग ऊसाला हे करून एक केळीकडे आम्ही वळण्याचा विचार केला. याआधी या शेतात ऊसाचं पीक घेतलं जायचं, नंतर केळी सुरू केली. आता 2 वर्ष झालं यांची केळी हिरवीगार फुललेली आहे आणि यांना चांगल्या पद्धतीची रोपं मिळाली, ती म्हणजे कॅलस बायोटेकमुळे. आपलं हे दुसरं वर्ष आहे केळी लावण्याचं. पहिल्या वर्षी आपण लावली होती तेव्हा आपण एक्सपोर्टला दिली होती. सर एकदा व्हिजिटला आले आपले कोल्हापूरचे, आणि त्यांना म्हणले की कॅलस बायोटेक यांचे रोपं लावा तुम्हाला दुसऱ्या यांच्यापेक्षा जरा चांगला आहे. तर आपण डायरेक्ट म्हणजे काय केलं, दुसऱ्या कंपनीचे 2,500 रोप मागवले आणि कॅलस कंपनीचे 2,000 मागवले होते. तर आपण एकाच 2.5 एकरावरती 2 कंपनीचे रोप लागवड केली होती. बघायला गेलं तर फक्त एकाच कंपनीची रोप तुम्ही वापरली नाही, 2 कंपनीची वापरली. त्यातनं नेमका मग काय अनुभव आला बघू शकता. आता याची बुंद्याची साईज दाखवा मला. जवळपास आपला बुंद्याची साईज जवळपास 48 इंचापर्यंत गेली. 48 इंच बुंदाची साईज आहे. आणि त्यामुळे आपल्याला बुंदा मजबूत असल्यामुळे आपलं वाऱ्यामध्ये याच्यामध्ये हा बाग पडत नाही. आणि तुम्ही घडाची क्वालिटी बघू शकता. जवळपास याची घडाची फण्याची संख्या जवळपास सर 17 ते 18 फण्या पडतात. वादी याची बघा, तुम्ही बघू शकता, एक ईदच्या समोर आहे. आणि आपल्याला एक्सपोर्ट साठी याची वादी एकदम परफेक्ट आहे. दुसऱ्या कंपनीचं तर मला अनुभव आहे, थोडे शॉर्ट पडतात, पण कॅलस मला चांगलं वाटलं. कॅलस बायोटेकची रोपं घेतल्यानंतर या केळीचा बुंदा हा 48 इंच इतका आहे आणि एका घडाला 17 ते 18 फण्या सुद्धा आहेत. बघायला गेलं तर कॅलस बायोटेकच्या या दर्जेदार रोपांच्या मुळेच या शेतकऱ्यानेही कमाल करून दाखवले. तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये तुम्हाला एक तूट भेटेल, खाली एक तूट. बरोबर. ती बी आम्ही नंतर समजा लावलेली, तर इतकं काय हे नाही, पण याच्यामध्ये तूट बिलकुल नाही. बरोबर. ह्या रोपाचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यात व्हायरसचं झाड एक सुद्धा सापडणार नाही. सोबतच श्याम यांचे परिश्रम आणि आपल्या शेतीविषयी असणारा जिव्हाळा आपल्याला पाहायला मिळतो आणि निश्चितच यामुळेच त्यांना हे यश उत्पन्न झालंय. चला तर मग पाहूया श्याम लाठे यांची ही भन्नाट यशोगाथा. दर्शको नमस्कार, कृषी संवाद या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी बघायला गेलं तर जालना जिल्ह्यामध्ये आहे. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील सटोणा या गावामध्ये आहे. आणि या गावातील एक प्रगतशील शेतकरी श्याम लाठे यांच्या केळीच्या बागेमध्ये आज आपण आहे. जवळपास बघायला गेलं तर एक 40 ते 42 टन माल जो काही आहे तो गेलेला आहे. आणि आता उर्वरित जी काही बाग आहे ती येत्या काळामध्ये जाणार आहे. एकंदरीत श्याम साहेबांनी कशा पद्धतीने नियोजन लावले आणि ह्या केळीच्या बागेतून त्यांना आर्थिक कशा पद्धतीने नफा झालाय या संदर्भातची ही मुलाखत राहणार आहे. आपण महाराष्ट्रातील विविध गावांच्या मध्ये जातोय, लोकांना भेटतोय, शेतकऱ्यांना भेटतोय आणि त्यांच्या ज्या काही यशोगाथा आहेत त्या आपण कृषी संवाद चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा एक प्रयत्न करतोय. श्याम साहेब, पहिल्यांदा कृषी संवाद या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मला एक सांगा की केळीची लागवड करायचं जो काही प्लॅन आहे तो डोक्यात कसा काय आला आणि का ठरवलं केळी करायचं? सर, आमच्या इकडे जवळ एक निम्न दुधना प्रकल्प आहे आणि आमच्या इकडे पारंपरिक, आम्ही पहिले पारंपरिकच पिकं घेत होतो, पण इथं पाणी डॅमला पाणी असल्यामुळे मग सगळे लोक बागायती क्षेत्राकडे वळे. बरोबर. आणि आमच्या बाजूच्या आजूबाजूला जर केळीचं
उत्पन्न चांगलं घेत होते लोक. मग त्यामुळे आम्ही पण असंच कापूस वगैरे घेत होतो. पण ते आम्ही 3.5 किलोमीटर अंतरून पाईपलाईन आणली आणि नंतर मग केळी लावायचं. पहिले ऊस होता, पण ऊसामध्ये काय एवढं काय कारखाना खूप परेशान, कारखाने जास्त नाही सर. आणि परेशान करायचे कारखानेवाले. 15-15 महिने 16-16 महिने ऊस नेत नव्हते. मग ऊसाला हे करून एक केळीकडे आम्ही वळण्याचा विचार केला आणि आपलं हे दुसरं वर्ष आहे केळी लावण्याचं. पहिल्या वर्षी आपण लावली होती तेव्हा आपण एक्सपोर्टला दिली होती. आणि ह्या वर्षी गेल्या वर्षी तर आपल्याला मला मग सर एकदा व्हिजिटला आले आपले कोल्हापूरचे आणि त्यांना म्हणले की कॅलस बायोटेक यांचे रोपं लावा तुम्हाला दुसऱ्या यांच्यापेक्षा जरा चांगला आहे. आता मग आपण आता कोणी सहजासहजी पूर्ण तर काय क्षेत्र करू शकत नाही कोणी आलं म्हणून. तर आपण डायरेक्ट म्हणजे काय केलं, दुसऱ्या कंपनीचे 2,500 रोप मागवले आणि कॅलस कंपनीचे 2,000 मागवले होते. तर आपण एकाच 2.5 एकरावरती 2 कंपनीचे रोप लागवड केली होती. बघायला गेलं तर फक्त एकाच कंपनीची रोपं तुम्ही वापरली नाही, 2 कंपनीची वापरली. त्यातनं नेमका मग काय अनुभव आला? आता कंपनी जी सरस ठरली आणि ती का ठरली आणि तुम्हाला काय त्याच्याबद्दल वाटतं? गेल्या वर्षी मी लावलं होतं तर मला जवळपास पूर्ण बाग हार्वेस्टिंग व्हायला जवळपास 2.5 ते 3 महिने कालावधी गेला होता. तर यामुळे टाइम खूप जाऊ लागला आणि नंतर आपले पुढचे जे पिकं असतात ते घेण्यासाठी आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो. म्हणून सर मला आपलं कॅलस बायोटेकचे सर आले होते, ते म्हणले, भेटले होते मला आणि ते म्हणले की बाबा तुम्ही आपल्या कंपनीचे रोप लावा की तुम्हाला एक समान येण होईल आणि तुमचा बाग लवकर हार्वेस्टिंग 1 महिन्यामध्ये कम्प्लीट होऊन जाईल. त्याच्यामुळे मग मी 2,500 त्यांचं रोप मागवलं होतं. तर याच्यात मध्ये 2100 रोप बसलं, बाकीच आपण तुटीसाठी ठेवलं होतं. आणि आपण बघू शकता आता याची बुंद्याची साईज या दाखवा मला. जवळपास आपला बुंद्याची साईज जवळपास 48 इंचापर्यंत गेलेली. 48 इंच बुंद्याची साईज आहे आणि त्यामुळे आपल्याला बुंदा मजबूत असल्यामुळे आपलं वाऱ्यामध्ये याच्यामध्ये हा बाग पडत नाही. आणि तुम्ही घडाची क्वालिटी बघू शकता. जवळपास याची घडाची फण्याची संख्या जवळपास सर 17 ते 18 फण्या पडतात. तर आपण कटिंग करून 11 ठेवतो किंवा 10 ठेवतो. मोस्टली आता बघायला गेलं तर तुम्ही एक्सपोर्ट साठीच काम करता, त्यामुळे एक्सपोर्ट साठी. आणि जर पूर्ण घड आलेला आपण ठेवला तर सर एरिया आपल्या 5 फण्या तर घेतच नाहीत एक्सपोर्ट वाले. त्याच्यामुळे तो तर माल आपला लॉस व्हायला 5 फण्या त्या काढून टाकतो. आणि नंतर जे चांगले आहेत त्यानंतर आपण एक 11 ते 10 फण्या ठेवतो. ते म्हणजे पूर्ण माल आपला वेस्टेज काहीच जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक घड जवळपास सरासरी जर पकडलं तर एक्सपोर्टची जर आपण 10 फण्याची जर ठेवली तर 25 ची आपल्याला एक झाडापासून 25 किलोचं ॲव्हरेज आपल्याला भेटतं. आणि जर आपण पूर्ण ठेवलं तर आपल्याला 35 किलो पण भरल, पण बाकीचा माल तर आपला ते नेणार नाही. त्याच्यामध्ये आपला लॉस होतोय. त्याच्यामुळं एक्सपोर्ट साठी जर करायचं असेल तर आपल्याला 10 फण्या ठेवावं लागतं. वादी बद्दल काय सांगाल? ह्याच्याबद्दल बोलायचं झालं, वादीची बघा तुम्ही बघू शकता, एक ईदच्या समोर आहे आणि आपल्याला एक्सपोर्ट साठी याची वादी एकदम परफेक्ट आहे. दुसऱ्या कंपनीचं तर मला अनुभव आहे, थोडे शॉर्ट पडतात, पण कॅलस मला चांगलं वाटलं. आणि चांगलं याच्यामुळे की माझी परवा बाग हार्वेस्टिंग झालेली, म्हणजे सुरुवात झाली होती. तर जवळपास 1 टाइम मध्ये आपला 50% माल हार्वेस्टिंग झालेला आहे. 1 टाइम मध्ये 1 टाइम मध्ये. बरोबर. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येतो, म्हणजे खरं बघायला गेलं तर केळीची लागवड करत असताना हार्वेस्टिंगचा जो पिरियड असतोय, व्यापारी म्हणत असतोय मला जेवढा जास्तीचा माल निघेल तेवढा व्यापारी आपल्या फायद्याचं बघत असतोय. शेतकऱ्याचं यात नुकसान काय होतंय, एखाद्या वेळेला 3-4 महिने जर का प्लॉट चालला तर शेतकऱ्याचं नुकसान होतंय. पण कंपनी आणि रोपं निवडताना जर का ही चूक जर का शेतकऱ्यांना सुधारली तर ह्यांना जसा अनुभव आला, काय नेमका अनुभव आला त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. याच्यामध्ये अनुभव एकच आहे सर, की ज्या वेळेस समजा आज काल माझी कटिंग 18 रुपयांनी झाली, 18 रुपये किलो झाली, जर रेट आणखीन चांगला असता आणि इतकाच माल गेला असता तर अनेक परत माझा फायदा झाला असता 100%. तर कसं आहे माहितीये का, ज्या टायमाला आपला भाव जर चांगला असेल आणि जर 1 टाइम मध्ये आपली बाग जर हार्वेस्टिंग होत असेल तर आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारचा भाव मिळू शकतो आणि 1 महिन्यामध्ये पूर्ण बाग पूर्ण रिकामी होऊ शकते. बरोबर. बाग जर रिकामी झाली तर आपण पुढच्या वर्षासाठी तयारी करू शकतो ना.
तर 3 महिने आपल्याला वाट बघायची गरज नाही. साधारणतः 2.5 एकराचा तुमचा हा प्लॉट आहे. प्लॉट मध्ये जे काही रोपांची लागवड केलेली आहे त्या रोपांच्या लागवडीविषयी आपण आता जर का बोलूया. जवळपास 2 झाडातील जे काय अंतर आहे, 2 रोपातील जे काय अंतर आहे ते 4 फुटाचं आहे आणि उभं देखील 4 फूट आहे आणि आडवं देखील 4 फूट 4.5 आहे आणि 4.5 फूट आहे आणि 2 सरीतील अंतर ठेवलेलं आहे ते 8 फूटच्या आसपास जवळपास ठेवण्यात आलेलं आहे. आता हे करण्यामागचं जे काही कारण आहे त्या कारणाबद्दल नेमकं सांगा. म्हणजे ही करायची आयडिया जी आली ती कशा पद्धतीने आली? सर माझे हे आम्ही पारंपरिक आमच्या भागामध्ये पारंपरिक 5x5 वरती लागवड करतात. पण त्याच्यामध्ये आंतर मशागत आता कोणाकडे मनुष्यबळ असते कोणाकडे नसते. तर याच्यामध्ये ही लागवड करण्यामागचं एकच कारण आहे की याच्यामध्ये जास्त मजूर लागत नाही आणि आपल्याला आंतरपीक घेता येते. आता आंतरपीक घेण्याचं कारण म्हणजे बघा हा 8 फुटाचा पट्टा आहे. तर याच्यात आपण केळी लावण्यापूर्वी 15 दिवसा अगोदर सोयाबीनचे 3 तास घेतले होते. ओके. आणि नंतर आपण सोयाबीन वाढल्याच्या नंतर आपण 20 दिवसानं केळी लावली होती. बेडवरती केली. आणि नंतर एक 10 दिवसानंतर याच्यामध्ये फ्लावरचे 2 झाडाच्या मध्ये 2 झाड फ्लावरचे लावले होते. ओके. तर आपल्याला त्या टायमाला 80 रुपये रेट मिळाला होता सर फ्लावरचा. मला आता एक सांगा, फ्लावर मधून किती मिळाले, सोयाबीन मधून किती निघाले? हे पूर्ण क्षेत्र 2.5 एकर आहे. फक्त एक वाल म्हणजे 2000 रोप मी फ्लावरचे लावले होते. त्याच्यातून मला 63,000 रुपये मिळाले सर. 80 रुपये रेट किलो लागला होता. आणि सोयाबीन मध्ये थोडी ही जमीन खाली पाणी साचत असल्यामुळे ही जमीन थोडीशी खाली पाणी धरते. त्याच्यामुळे सोयाबीनचा थोडा मला फटका बसला. नाहीतर सोयाबीन मला जवळपास 1.5 लाखाची सोयाबीन झाली असते. तर मला 1,10,000ची सोयाबीन झाली याच्यामध्ये. आणि हे आंतरपीक घेतल्यामुळे मला केळीचा खर्च सगळं याच्यातून फर्टिलायझर जवळपास आता ह्या 2.5 एकराचा जो काही प्लॉट आहे ह्या ठिकाणी बघायला गेलं तर 17 रुपये, 18 रुपये, 19 रुपये सध्याचा दर आहे. पण ह्यांनी जो काही प्लॉट आहे तो व्यापाऱ्याला ठरवून दिलेला आहे. त्याच्याबद्दल काय सांगाल? तो कितीला दिला, कसा दिलेला आहे? सर आमच्या इकडे कसं आहे माहितीये का, आमच्या इकडे लोक काय करतात की फळ एकदम व्यापाऱ्याला गुत्ता देऊन टाकतात. तर इकडे कसं आहे माहितीये का, इकडे लोकांना एक्सपोर्टची आणखीन काही माहिती नाहीये. बरोबर. आणि फण्या कोणी कटिंग करीत नाही. त्याच्यामुळे काय होतं, एक्सपोर्ट वाले इकडे येतच नाहीत. त्याच्यामुळे मग इकडे रिक्स आहे. आता 2 गाड्या आपल्या समजा आता कटिंगला आपल्या 4 गाड्या गेलेल्या आहेत 10 टनाच्या. आणि पुढच्या आणखी 10 दिवसानं आपला माल चांगला आहे म्हणून ते आले. पण जर आपला माल जर कोणी आमच्या इकडे कोणी बंचवर स्प्रे करत नाही. बरोबर. त्याच्यामुळे काय होतात, स्पॉट पडतात. बरोबर. आणि चिलिंग येते आणि मच्छरचा बी कोणी फवारणी हे करत नाही. त्याच्यामुळे इकडे एक्सपोर्ट वाले आमच्या इकडे जास्त येत नाही सर. पण आता गेल्या वर्षीपासून यायला लागले तर लोकांची हळूहळू सुधारणा व्हायली. बरोबर. पण आमच्या इकडे पहिलेच मग ते आता कोणी काय करतात की व्यापाऱ्याला गुत्ताच फळ देऊन टाकतात. तर आम्हाला बी तीच आता एक्सपोर्ट वाले जसं उशिरा आले आमच्याकडे, गेल्या वर्षी जरा लवकर आले त्याच्यामुळे आपण दिला नव्हता. साधारणतः आता कसा ठरवून दिला आणि आता आपण आपला फळ 15,51,000 दिलेला आहे. 15,51,000 आणि आपल्याला त्याच्यात 1,10,000 सोयाबीन झालेली आहे आणि 63,000ची गोबी. 18 लाखापर्यंत टोटल आपलं 2.5 एकरामधून आपलं गेलेले. बरोबर आहे. ते 1.5 लाख, ते 2 लाख आणि हे 15.5. काय सांगाल एकंदरीत केळी पिकाकडे वळू इच्छिणारी जे काही तरुण शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, त्यांना सल्ला काय द्याल? माझं म्हणणं एकच आहे की जे तरुण नोकरीच्या मागे आज लागतात त्यांना नोकरी जर त्याचं क्वालिफिकेशन असेल तर करावी, आणि नसल तर त्यांना आपल्या शेतीमध्ये काही नवीन प्रयोग करून बघावे करून, की कारण त्यांना बी काहीतरी अनुभव येईल, त्याच्यातून काही शिकायला भेटेल आणि 4 पैसे मिळतील सुद्धा. बरोबर. या जरा आपण पीक ह्याच्या विषयी बोलूया. जर का पूर्ण घडाचं जर का हे बघितला, पूर्ण पोपटी कलर आहे, एकसंगपणे घड आलेला आहे. वरती ज्या पद्धतीनं वादी आहे त्या पद्धतीनं खाली तशाच पद्धतीनं आहे. एक सारखी जी काही फणी आहे ते वरती जशी आहे तशीच खाली आहे. ह्याच्या मागचं वैशिष्ट्य नेमकं काय? सर याच्या मागचं वैशिष्ट्य म्हणजे याला योग्य टायमाला आपण न्यूट्रिशन जे लागतात ते योग्य टायमाला दिलेले आहेत. जे तुम्हाला याला तुम्ही बघू शकता, खालची वादी सुद्धा 1 इंचीच्या पुढे. तर याला आपण फ्रूट कटिंग आणि बंच स्प्रे असं बरंच काही आपल्याला, म्हणजे जर आपण आम्ही तर काय कोणी शिकून आलो नाही. आम्ही बी युट्यूब द्वारे तुमच्यासारखं सर चॅनल एखादं बघतो. बरोबर. की ते लोक जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत? बरोबर.
आणि त्यांचा एक्सपोर्टला माल जाऊ शकतो तर आपला बी जाऊ शकते. बरोबर. त्यामुळे आपण हे थोडस याच्यामध्ये आपण थोडं एक्स्ट्रा काम केलेलं आहे आणि एक्सपोर्टला माल दिलेला आहे. आता एक्सपोर्टला माल घालवण्यासाठी किंवा अशा पद्धतीची बाग आणण्यासाठी पहिली गोष्ट असते ती म्हणजे रोपांची निवड. तुम्ही कॅलस बायोटेक मधून रोपं खरेदी केलात आणि दुसऱ्या एका कंपनीमधून रोपं खरेदी केलात. तुम्हाला आलेल्या अनुभवावरून की कॅलस बायोटेकची रोपं जी आहे ती वरचढ ठरली त्याच्यामध्ये. वरचढ ठरलेली आहे. शेतकऱ्यांना रोपं निवडी संदर्भात सल्ला काय द्या? शेतकऱ्याला माझं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्ही रोप लावताना मी कोण्याही कंपनीचं नाव घेत नाहीये, पण तुम्हाला अनुभव आणि साक्षामध्ये तुम्ही बघू शकता की बंच केवढे पडलेले आहेत. जवळपास आपल्याला 25 सरसगट आपल्याला 25 रास आलेली आहे. त्याच्यामुळं माझं एक म्हणणं आहे मी तर कॅलसच निवडेल, कारण एक समान वेळ नाही. आता म्हणजे तुम्ही पहिल्या ह्या लागणीला साधारणतः 1 वर्ष झालं, बरोबर आहे. गेल्या वर्षी साधारणतः तुम्ही कन्फ्युजन माइंड मध्ये होतात. 50% तुम्ही कॅलसचे लावलात, 50% दुसऱ्या कंपनीचे लावलात. हा जो काही प्रयोग आहे प्रत्येक शेतकऱ्यानं करून बघायला पाहिजे. नाही, बघायलाच पाहिजे ना, कारण आपल्याला लावल्याशिवाय काय अनुभव येणार. आपला म्हणजे माल एक टाइम आपला जाणं म्हणजे एक समान आपली वेळ होणं आणि 1 टाइम मध्ये हार्वेस्टिंग होणं हे तर शेतकऱ्याचाच फायदा आहे ना. रोप ज्या वेळेला आपण एखादा शेतकरी आहे, नवीन तुमच्यासारखा एखादा शेतकरी असेल, नवीन जो ह्यामध्ये पडू इच्छितोय, त्यानं रोप निवडताना नेमकं काय काय गोष्टी बघायला पाहिजे? रोप निवडताना रोप तर आपल्याला याच्यातून चांगलंच येते. कोणतीही कंपनी तुम्हाला काय रोप फक्त आल्याच्या नंतर त्याची काळजी घेणं. आपण एक 4 दिवस 5 दिवस ठेवतो तर सेटलमेंट ठेवा. किती पानाचं साधारण ते असायला पाहिजे? रोप कमीत कमी 5 पानाचं रोप पाहिजे. बर. 5च्या वर. हार्डनिंगच्या बाबतीमध्ये जर का बोलायचं झालं तर ते कशा पद्धतीने असायला हवे? हे बघा, रोप लावल्याच्या नंतर नर्सरीतून आलेलं रोप आणि जमिनीतून आपण सेट करणार ते ट्रेस मध्ये जाणारच. किती बी तुम्ही काही केलं तर पहिल्या महिन्यामध्ये 4 ड्रिचिंग करणं फार महत्वाचे. त्याच्यात 1919 म्हणा, 1261 म्हणा, तुमचं रायझामिक आहे त्याची ड्रिचिंग द्या. हे जर 4 महिन्या तुम्ही पहिल्या महिन्यामध्ये सायकल ठेवली तर तुमचं रोप कोण, आता तुम्ही बघू शकता 109 झाड आहे, याच्यामध्ये तुम्हाला 1 तूट भेटेल खाली, 1 तूट. बरोबर. ती बी आम्ही नंतर समजा लावलेली तर इतकं काय हे नाही, पण याच्यामध्ये तूट बिलकुल नाही. बरोबर. ह्या रोपाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि याच्यात व्हायरसचं झाड एक सुद्धा सापडणार नाही. बर. जे शिओमी व्हायरस शेतकऱ्याला परेशान करतो, आपण आज जर त्या शिओमी व्हायरसची जर पील कापायला गेलं आणि पील कापला आणि तो दुसऱ्याला जर लावला तर 100% दुसऱ्यावर आपण जो पील बाग ठेवतो त्याचं झाड शिओमीच येणार. जे आपण पिला ज्याची कत्ती लावतो का ते बरोबर त्यांना येणारच. त्याच्यामुळे व्हायरसचं प्रमाण कमी आहे ह्या बागेमध्ये. एकंदरीत आता बघायला गेलं तर पूर्ण जी बाग आहे त्याचं जर का आपण ह्याचा बुंदा जर का बघितला, त्या बुंद्याविषयी तुम्ही माहिती सांगितलात. मी पूर्णपणे बागेत फिरलेलो आहे. पूर्ण जर का बाग बघितली तर बुंदा आहे. एक उदाहरण आहे, गेल्या वर्षी मी 2500ची लागवड केली होती. बरोबर. 2500 लागवड केली होती तर माझं 600 झाड कट झालं. व्हायरस कुठल्या कंपनीचे होते ते? आता दुसऱ्या कंपनीचे रोप होते. तर 600 झाड माझी कटिंग झाली होती. आणि त्याच्यामध्ये व्हायरस, पुन्हा काही छोट्या प्रतीचे होते, काही मधातच पाणी अडकून उमलून पडू लागले. तर माझं व्यापाऱ्याने 600 झाड कट केलं होतं बघा. तर आपल्याला नुकसान ते आपलंच होणार. नुकसानच झालं. आज माझी 4263 लागवड आहे 2.5 चक्कर मध्ये. कारण थोडं आपण अंतर चेंज केल्यामुळं थोडा 19-20 फरक पडतो. पण आपल्याला 5x5 पेक्षा हे आपल्याला दुपटीने पैसे आलेले आहेत. आज आमच्या इकडे जर सरासरी बघितली तर 1750 एकर रोप लावतात लोक समजा शेतकरी एकरी. तर त्यांना 1750 झाडाला कोणताच व्यापारी 3 लाखाच्या वर त्यांना रुपया दिलेला नाही. बरोबर. हायस्ट 3 लाख रुपये एकरी. बरोबर. तर आपल्याला चांगलं आणि आपली रिझल्ट चांगला असल्यामुळे केळाची क्वालिटी, बुंद्याची साईज आणि बाग न पडल्यामुळे आपल्याला पूर्ण आपला बाग त्यांनी पुरे 4263 झाडातून 4200 झाड त्यांच्या हाती लागलेले. बरोबर. तर फक्त आपलं साईडनं जर एक बोलताना एक वाक्य वापरलात की बाग न पडल्यामुळं केळीच हे जर का म्हटलं तर बुंदा लवचिक असतात आणि केळ ज्या वेळेला हे येते. आता तुम्ही बघू शकता आता याला एकही आधार नाही. बरोबर. जवळपास 25 किलोची घड आहे आणि बुंदा बघू शकता तुम्ही. बरोबर. आता जर तुम्ही ढकलला पण तरी हे पडणार नाही. बरोबर. वारं काय करणार त्याला?
आपण स्वतः इतकी ताकद लावून ढकलला तरी पडणार नाही, कारण याची बुंद्याची क्वालिटी एकदम जबरदस्त आहे. तुम्ही इथून पूर्ण बगीचे जर बघितलं तर तुम्हाला एकही झाड पडलेलं दिसणार नाही. बरोबर. साहेब, एकरी रोप साधारणतः किती लावायला पाहिजेत आणि कशा पद्धतीने लावायला पाहिजे? रोप साधारणतः जवळपास 6 बाय 5 ही लागवड केली, ही पारंपरिक पद्धत करतात. आणि आमच्या इकडे 5 बाय 5 करतात. बरोबर. कारण टेम्परेचर जास्त इकडे जळगाव साईड टेम्परेचर जास्त आहे, तिकडे 5 बाय 5च करतात. पण आमच्याकडे टेम्परेचर कमी आहे. शेतकऱ्यांना एकच सांगतो की 6 बाय 5 जर लागवड केली ती सर्वात उत्तम राहील. तुमच्या घडाची क्वालिटी बी राहील आणि रोप कमी बसतात, 1450 रोप बसतात, पण तुमच्या उच्च प्रतीचा माल घेण्याला ते मदत करते. बरोबर. आणि आपण जी पद्धत लावलेली आहे तर 2 ओळी अंतर जोड पद्धत लावलेली आहे आपण. ही 2 ओळी मधली 4 फूट, 2 रोपामधलं 4.5 फूट आणि हा मोठा पट्टा आपण 8 फुटाचा ठेवलेला आहे. बरोबर. याच्यामध्ये आपल्याला पहिले पूर्ण छोट्या ट्रॅक्टरनं आंतर मशागत करता येते. नंतर तुम्हाला आंतरपीक घ्यायचं असेल तुम्ही आंतरपीक घेऊ शकता. पाण्याचं नियोजन कसं ठेवता? पाण्याचे नियोजन आपण पूर्ण ड्रीप वरती आहे, आपण मोकळं पाणी देत नाहीत बागाला. आणि लोकांचा असा गैरसमज केळीला पाणी जास्त लागतं, केळीला पाणी जास्त लागत नाही. फक्त आपण फक्त उन्हाळ्यामध्ये 3 तास पाणी चालवलं होतं, नाही तर दीड तास पाणी चालवतो आपण केळीला, फक्त 1.5 तास, एका वालला 1.5 तास. आणि माझं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांनी रोप शहाणी, आता तुम्ही बघू शकता, माझं तर म्हणणं आहे सर, कॅलस बायोटेक हे एकदम उच्च प्रतीचे रोप आहे. आणि तुम्ही बघू शकता की 1 टाइम 50% हार्वेस्टिंग झालेली आहे आणि त्या 10 दिवसात राहिलेला माल पूर्ण जाणार आहे. बरोबर. सर, आमचा माल पूर्ण 25 दिवसामध्ये हार्वेस्टिंग होणार आहे. त्याच्यामुळे अनुभव कंपनी विषयी चांगला आलेला आहे. अनुभव एकदम नंबर 1 रिझल्ट आहे कंपनीचा. दुसऱ्या कंपनीचा तर मला अनुभव थोडासा म्हणजे 3 महिने माझे गेले त्याच्यामध्ये. तर हा मला कैलास बायोटेकचा की हा 100% 1 महिन्यामध्ये आपला हार्वेस्टिंग पूर्ण होणार आहे. तर साहेब, जवळपास एक 15 ते 16 लाखाचं आता उत्पन्न झालेलं आहे. हे या उत्पन्नातून आता काय करायचं ठरवलेलं आहे? काय करायचं तर याचं नियोजन नाही सर, पण एक आपल्याला आंतर मशागतीसाठी छोटा मिनी ट्रॅक्टर लागतोय. आपण ते आज आणलेलं आहे. आजच बुकिंग केलंय. म्हणजे तुम्ही येणार होते म्हणले सर, पण मी सकाळीच गेलेलो होतो. माझं ट्रॅक्टर वाटामध्येच येत आहे, वाटार पिकअप मध्ये आणलेलं आहे. आपल्याला आंतर मशागतीसाठी रोख पैसे देऊन घेतले. रोख पैसे देऊन घेतले. आंतर मशागती आपल्याला आता आमच्या इकडे सर मजुराची फार कमी आहे. बरोबर. आणि मजूर जास्त काम करत नाही. आपलं फवारणीसाठी जे आपल्याला आंतर मशागतीसाठी जे उपयोगी, आपलं जर 2 दिवस काम चालत असलं तर आपलं 3 घंट्यात व्हायला ना. बरोबर. ह्या बागेच्या नियोजनासाठी म्हणजे राबणुकीसाठी मग तुम्ही स्वतः सगळं बघताय? घरच्यांची कशी साथ लाभते? घरच्यांची साथ आहे आणि मी 24 तास माझं घर शेतामध्येच आहे. बरोबर. आणि गावाच्या बाजूला असल्यामुळे आम्ही शेतातच राहतो आणि आमचं 24 तास लक्ष शेतीतच असते. आपण जो उद्योग करतोय त्याच्यामध्ये जर आपण प्रॉपरली लक्ष जर घातलं सर तर आपल्याला 100% त्याचं फळ मिळणारच ना. तर कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून आपण विविध शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांची जी काही यशोगाथा जी आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतोय. आज मी जालना इथं आहे आणि या प्रगतशील शेतकऱ्याची जी काही यशोगाथा आहे ती आपल्यापर्यंत मी कृषी संवाद या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. तुर्तास तरी या व्हिडिओचे मी इथं थांबतो, पण एक गोष्ट मला यांच्याकडून एक शिकायला मिळाली की अनुभव घेतल्याशिवाय पुढचं जे काही नियोजन आहे ते आपण करू शकत नाही. अनुभवातून माणूस शिकतो हे यांनी चांगल्या पद्धतीने मला आज समजून सांगितलेलं आहे. आणि तसेच मित्रांनो, वेगवेगळे प्रयोग करत राहा, शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करा. जेवढे तुम्ही प्रयोग कराल तेवढ्यातले काही प्रयोग सक्सेस होतील, काही प्रयोग अयशस्वी होतील, पण त्या प्रत्येक प्रयोगातून काही ना काहीतरी निश्चितपणे आपल्याला शिकायला मिळणार हे निश्चितच आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. कृषी समाज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. श्याम यांची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आम्हाला फॉलोही करा.